सगळ्याच नारळाचा घड तोडावा याच्यात तांगड्या सटकले, ते नारळालाच न टाकलं. त्याला असं झालं आता पुन्हा झाडही सापडाना आणि खाली उडी मारता येत, त्याला अवघड झाला. तेवढ्यात एक उंटावाला आला. ही त्याला म्हणलं तुला 500 रुपये देतो, मला तांगडे धर. ते उंटावर उभा राहिलं आणि त्याच्या तांगडे धरल्या. उंटाला वाटलं ही गेलो वर गेलं निघून उंट गेलं, टाकलं 500 रुपये. दिवसभर लटकत 5 वाजता वरचा मला तुला देऊ का 500 रुपये? ते मला 1000 घे पण वरचा हसू तुमचं आमचं जीवन फुकट लटकायला गेले, त्याचं काय आणलंय का? पहिल्या मंडळाला मी विचारतो, सांगा बरं मला आई, आत्ताच्या काळात बरं आहे पहिल्या काळात बरं होतं का? मी तुम्हाला माहिती पोरं आज तरी कपडे बरे, पण सांगू का बाबा तुमच्या काळामध्ये नवरी पाहायला तर कोणी जात नव्हतं, आणि जरी लग्नाला गेलं तर सगळे कपडे घ्यायचे होते का? तुमच्याकडे परिस्थिती असेल पण आमच्या भागात नाही. कोणची बनेल, कोणचं शर्ट, कोणचा बूट, कोणची घड्याळ, कोणची अंडरपॅन्ट नाही. एवढा सगळ्या नावाचा मग घेऊन कुणाकडे जायचं? मुलगी पहा. आता असं झालंय, आता तुमच्या भागात तर पुरीच मिळणार. कोणते बापाला विचारलं का म्हणते बघा ना पोरला कुठतरी, मग सुबाला सोडलं. आणि अजून 10 वर्षांना आपल्या खेडगाव मध्ये पोरायचा बाजार भरत, बापाच्या हातात कासरा, असं शोरूम तयार होईल. असं जय लक्ष्मी सारखं, लक्ष्मीच आहे का? बापाच्या हातात कासरा, पोराच्याकडे द्वारका, आणि तिथं बोर्ड लावले जाईल BSc BEd 2.5 लाख, 12वी पास 30,000, 10वी पास तसाच नाही. हे कुठे असं घटना तिकडच फशी द्या. कसं कळत उत्तर आहे का पोरो? मी खोटं म्हणणार नाही. राजाच्या काळात वेगवेगळं वातावरण आताच आहे का? आताच आहे का? आता पुरुष जरी दुकानात गेला कापडाच्या, ऐका पुरुष जरी दुकानात गेला कापडाच्या, तर जाताना तुम्ही कधी पाहिलं असेल माणसं काय पाहतात? नवरा बायको बस्ता बांधायला गेले, नवरा पुढे होता बाई मागवत, नवऱ्याने ती बाई पाहिली दुकानात असती बा, ती नवरा असंच पाहत राहिलं. ते बाई त्याची बायको मागून आली, खांद्यावर हात ठेवला, म्हणली प्लास्टिकची जाऊ दे. आपले इतके येणे की असे पाहत. आता प्लास्टिकचं जर याला 2 मिनिटं उभा करते तर कसं वाच, आणि खरीची गाठ झाली वाटूनच होईल. आणि म्हणून इथून पुढे काही लोक म्हणत